विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. SYBSC कॉम्प्युटर सायन्स मॅथमॅटिक्स पेपर सेकंड ऑपरेशन्स रिसर्च सेमिस्टर 4 2019 पॅटर्न. मित्रांनो आजच्या लेक्चरला आपण एप्रिल 2025च्या क्वेश्चन पेपरमधील क्वेश्चन नंबर 2A हा प्रश्न सोडवतोय, जो की ग्राफिकल मेथडवर आधारित होता. क्वेश्चन असा होता, सॉल्व द फॉलोइंग लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम बाय ग्राफिकल मेथड. आणि आपल्याला जी LPP दिली होती ती अशी, मॅक्सिमाइज Z इज इक्वल टू x प्लस 3y सब्जेक्ट टू 3x प्लस 6y लेस दॅन ऑर इक्वल टू 8, 5x प्लस 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आणि x अँड y आर ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आम्हाला हे जे दोन कॉन्स्टंट दिलेले आहेत, हे पहिल्यांदा आपल्याला इक्वेशन समजून याचे 2 पॉईंट काढायचे आणि याचे 2 पॉईंट काढायचे. कारण एका लाईनचा ग्राफ काढण्यासाठी किंवा ती लाईन ड्रॉ करण्यासाठी आम्हाला किमान 2 पॉईंट्स आवश्यक असतात. म्हणून या लाईनचे 2 आणि या लाईनचे 2 पॉईंट आपण काढून घेऊया. ओके, तर सोल्युशनला सुरुवात आपण अशी करणार बघा. फॉर 3x प्लस 6y लेस दॅन ऑर इक्वल टू 8 हा पहिला कॉन्स्टंट आम्हाला दिलेला होता. त्याला आपण इक्वेशन मानलं, म्हणजे लेस दॅन ऑर इक्वल टूच्या ऐवजी सरळ सरळ इक्वल टू घ्यायचं. 3x प्लस 6y इज इक्वल टू 8. आता ह्या लाईनचे 2 पॉईंट आम्हाला पाहिजे. तर काय करणार आपण माहिती का, पुट x इज इक्वल टू 0. ओके, जर याच्यात x इज इक्वल टू 0 घेतला तर काय होईल, देअरफॉर 3x ची किंमत 0 प्लस 6y इज इक्वल टू 8. देअरफॉर हा तर 0 झाला. 6y इज इक्वल टू जर 8 आला तर y ची किंमत कशी मिळणार, देअरफॉर y इज इक्वल टू 8/6. आता 8/6 जर आपण कॅल्सीने करून पाहिलं तर हा काय भागाकार येतो बघूया. हा कॅल्सी ऑन केला, 8/6 किती येतं, 1.333333. तर आपण 1.3 लिहायला काही हरकत नाही. ओके, सो दॅट इज इक्वल टू 1.3. मग याचा अर्थ असा झाला की हा पहिला पॉईंट आम्हाला मिळाला, त्याला आपण A ने डिनोट करू. देअरफॉर A ह्या लाईनवरचा पहिला पॉईंट, x ची किंमत आहे 0 आणि y ची किंमत आहे 1.3. ठीक आहे, अशा रीतीनं दुसरा पॉईंट या लाईनवरचा जर काढायचा असेल तर आपण म्हणणार पुट y इज इक्वल टू 0. आता दुसरा पॉईंट काढायचा ना आपल्याला. मग पहिल्यांदा x इज इक्वल टू 0 म्हणलं, आता y इज इक्वल टू 0 म्हणा. मग देअरफॉर 3x तर तसाच राहील, 6y च्या जागी तुम्ही 0 लिहिणार आहात, इज इक्वल टू 8. मग हा गुणाकार जर 0 आला तर तुम्ही सरळ म्हणणार 3x इज इक्वल टू 8. 3x इज इक्वल टू 8 म्हणजे x इज इक्वल टू 8/3. हा पण भागाकार आपण कॅल्सीने करून बघणार. हा कॅल्सी 8/3 इज इक्वल टू, इथे येते 2.6666. पण जर आपण ही संख्या 5 पेक्षा मोठी आहे म्हणून याच्यात एक ॲड केला तरी चालेल. म्हणजे 2.6च्या ऐवजी आपण लिहू शकतो 2.7. 2.7 हा झाला x. मग यावरून आपल्याला या लाईनवरचा दुसरा पॉईंट काय मिळाला, या पॉईंटला आपण B नाव देऊ. B x ची किंमत 2.7 आणि y ची किंमत 0. अशा रीतीनं ह्या लाईनला ड्रॉ करण्यासाठी आम्हाला 2 पॉईंट मिळाले, एक A दुसरा P. ओके, आता आपण पुढची लाईन जी आम्हाला दिलेली आहे ती ही होती, 5x प्लस 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 10. मग ह्याचे पण 2 पॉईंट काढून घेऊ.
मग मी तसं लिहिलं, सिमिलरली फॉर 5x + 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 10. आपण सरळ सरळ या लाईनला इक्वल टू 10 म्हणणार, म्हणजे इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहिणार. आता आपण परत तेच पुट x इज इक्वल टू 0 असं म्हणणार. म्हणजे या इक्वेशनमध्ये तुम्ही जर एक्सच्या जागी 0 ठेवला तर हे तुम्हाला असं लिहावं लागेल. मग हा गुणाकार जर 0 येतो तो सरळ तुम्ही म्हणणार देअरफॉर 2y इज इक्वल टू 10. म्हणजे वायची किंमत किती होणार, देअरफॉर y इज इक्वल टू होणार 2ने जर याला भागलं तर 2 5 जा 10, म्हणजे वायची किंमत झाली 5. मग आता काय, हा पॉईंट आपण सी नावाने दर्शवू. सी एक्सची किंमत 0 आहे आणि वायची किंमत 5 आहे, म्हणून या लाईनचा पहिला पॉईंट मिळाला. ओके, आता या लाईनसाठी दुसरा एक पॉईंट काढू आपण. मग असं म्हणणार आपण पुट y इज इक्वल टू 0. आता या इक्वेशनमध्ये y इज इक्वल टू 0 लिहिला तर ते असं होईल 5x + 2y 0 आहे इज इक्वल टू 10. हा तर 0 आहे ना, मग गुणाकार 0 झाला तर सरळ तुम्ही लिहा 5x इज इक्वल टू 10. देअरफॉर 5x इज इक्वल टू 10. मग 5 2 जा 10, म्हणजे एक्सची किंमत झाली 2. आणि अशा रीतीनं हा जर सी असेल तर या लाईनवरचा दुसरा पॉईंट आपण डी या नावाने दर्शवणार. आणि डी झाला बघा 2 ही एक्सची किंमत आणि वायची किंमत 0. ओके, अशा रीतीनं पहिल्या लाईनचे 2 आणि या लाईनचे 2 पॉईंट आम्हाला मिळाले. आता ही लाईन आपण ड्रॉ करू शकतो. तर हे बघा मित्रांनो, हा आहे एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. ओके, ही आहे ओरिजिन. आता आपण पहिला जो पॉईंट मिळवला होता तो पॉईंट होता बघा ए 0 1.3, म्हणजे एक्स अक्षाची किंमत 0 तर वाय अक्षाची किंमत 1.3. हे बघा, हा 1 आहे आणि हा 1.5 इथं होतो. त्याच्या अलीकडं या इथं तो पॉईंट झाला ए 0 आणि 1.3. ठीक आहे, हा या इथं आहे. आता आपल्याला बी हा पॉईंट काढायचा आहे. बी पॉईंटचे कोऑर्डिनेट होते 2.70, म्हणजे एक्स अक्षाची 2.7 या इथं बघायची आपल्याला. हा 2.5 इथं होतो, 2 आणि 3च्या मध्ये 2.5. थोडंसं पुढं म्हणजे या इथं 2.7 होणार. मग या पॉईंटला आपण नाव देऊया बी 2.70. ओके, तर हे बघा मित्रांनो, ही ती लाईन. तर या लाईनचं इक्वेशन पण आपण लिहिलं 3x + 6y लेस दॅन ऑर इक्वल टू 8. ती ही लाईन आहे. ओके, आता पुढचा जो पॉईंट आपला आहे तो आहे सी. आणि सी या पॉईंटचे आपल्याला कोऑर्डिनेट मिळाले होते 0 5, म्हणजे एक्स ॲक्सिस 0 आणि वाय ॲक्सिस 5, म्हणजे तो पॉईंट या इथं आला. तर या पॉईंटचे निर्देशक झाले C0 5. आता डी हा पॉईंट 2 आणि 0 होता, म्हणजे एक्स ॲक्सिस 2 आणि वाय ॲक्सिस 0, म्हणजे हा पॉईंट या इथं येणार. ओके, याचे निर्देशक मी इथं लिहितो D 2 0. आता आपल्याला हा सी आणि हा डी जोडायचा आहे. तर अशा रीतीने ही आपण लाईन सी आणि डी मधून ड्रॉ केली. त्याचं इक्वेशन लिहिलं 5x + 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 10. तर मित्रांनो, अशा रीतीनं ही ए बी म्हणजे 3x + 6y लेस दॅन ऑर इक्वल टू 8 ही लाईन आपण ड्रॉ केली. आता दुसरी लाईन ही सी आणि डी मधून जाणारी होती 5x + 2y लेस दॅन ऑर इक्वल टू 10.
ओके, सरळ सरळ साध्या पेजवरच ग्राफ काढायचा असतो, त्यासाठी ग्राफ पेपर घ्यायची गरज नसते. ओके, आता इथं लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणलेलं आहे. लेस दॅन ऑर इक्वल टू म्हटलं म्हणजे ही जी लाईन आहे ह्या लाईनच्या खाली म्हणजे या इथं हा भाग आम्हाला कन्सिडर करायचा. आणि ही जी लाईन आहे याही लाईनच्या खाली लेस दॅन ऑर इक्वल टू म्हणजे खाली, म्हणजे या लाईनचा एवढासा भाग फक्त या इथे येतो त्या लाईनच्या खाली. आता आपल्याला असं सांगितलंय एक्स अँड वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0, म्हणजे हा एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे इथं वरचा भाग, आणि वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे हा भाग. ओके, अशा रीतीनं हे शेडेड पोर्शन जो आहे तो झाला रिक्वायर्ड रिजन. ओके, यामध्ये या दोन लाईन या इथं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन त्यांचा आहे. मग या पॉइंटला आपण जर पी या नावाने डिनोट केलं तर याचे कोऑर्डिनेट आम्हाला माहीत पाहिजे. म्हणून या दोन लाईन सायमल्टेनियस पद्धतीने आपण जर सोडवल्या तर त्याचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आम्हाला मिळतं. हा ओ, हा डी, हा पी आणि हा ए. ओके, अशा रीतीनं आपला रिजन काय झाला, ओ डी पी ए ओ. हा शेडेड पोर्शन जो आहे तो आपला रिक्वायर्ड रिजन आहे. ठीक आहे, मग आता ह्याला सगळे कोऑर्डिनेट आम्हाला माहीत पाहिजे. हा किती आहे 0 0, हा किती आहे 2 0, हा किती आहे 0 1.3. आम्हाला फक्त हा माहीत नाही, तो कॉर्नर पॉईंट आहे या शेडेड पोर्शनचा, म्हणून याचे कोऑर्डिनेट कळणं आवश्यक आहे. मग आपण ह्या दोन लाईन सायमल्टेनियस पद्धतीने सोडवणार आणि त्याचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन मिळवणार. ओके, हे बघा याला आपल्याला सोडवायचं आहे. ह्या जे दोन लाईन्स आहेत या सायमल्टेनियस पद्धतीने आपण सोडवू. नीट बघा, 3x + 6y = 8 आहे. 3x + 6y = 8. आणि ही जी सेकंड लाईन आहे ती होती 5x + 2y = 10. आता मित्रांनो आपण काय करू, जरा नीट बघा, एक्स आणि वाय कडे बघा. जर इथं 6 आहे तर इथं पण 6 आपण आणू शकतो जर आपण या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय केलं तर. ठीक आहे, म्हणून पहिलं इक्वेशन मी तसंच लिहितो, 3x + 6y = 8. आता हे दुसऱ्या इक्वेशनला मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर ते होणार 15x + 6y = 3, 10 जा 30. आता सेकंड इक्वेशनचे जर आपण चिन्ह बदलले, हा प्लस आहे तुम्ही मायनस करा, हा प्लस आहे तुम्ही मायनस, हा पण प्लस आहे तुम्ही मायनस करा, तर काय होईल, +6 आणि हा -6 आपसात कट होतील. आता 15 मधून 3 गेले, खाली उरले -12x. ओके, = 30 मधून 8 गेले, खाली उरले 22 आणि चिन्ह मायनस. थोडक्यात एक्सची किंमत आम्हाला कशी मिळेल, x = -22 अपॉन हा -12, मायनस झाले प्लस, कॅल्सीने हा भागाकार आपण करून बघू. 22 / 12. ओके, किती येतं, 1.833333. सो सरळ सरळ आपण 1.8 लिहायला काही हरकत नाही. सो देअरफॉर x = 1.8. आता ही किंमत जर आपण इक्वेशन 1 मध्ये टाकली तर आपल्याला y ची किंमत मिळणार आहे. इक्वेशन 1 असं होतं, 3x + 6y = 8. तुमच्याकडे x ची किंमत आहे म्हणून 3
इंटू 1.8 प्लस हा 6y तसाच इज इक्वल टू 8 पण जसाचे तसा. आपण जर हा प्रॉडक्ट केला 18 3 जा 54, डेसिमल आफ्टर 1 प्लेस दॅट इज 5.4 प्लस 6y इज इक्वल टू 8. मग हा 5.4 इकडं आणा राईट साईडला, तो मायनस होणार. सो 6y इज इक्वल टू 8 मायनस 5.4. आता ही सबट्रॅक्शन जर आपण केली तर ती किती येणार आहे? 8 मायनस 5.4. ही सबट्रॅक्शन येते 2.6. म्हणून मी या इथे लिहितो 2.6. मग वायची किंमत काढायची, म्हणजे y इज इक्वल टू येणार बघ 2.6 अपॉन 6. परत हा भागाकार कॅल्सीनेच करून बघा. 2.6 divided by 6 that will give you 0.43333. परत आपण 0.4 लिहू शकतो शॉर्टमध्ये. सो दॅट इज इक्वल टू 0.4. थोडक्यात इथं एक्सची किंमत 1.8 होती तर वायची किंमत 0.4 आली. मग हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन पीने जर डिनोट केला होता तर त्याचे कोऑर्डिनेट तुम्ही लिहिणार 1.8 ही एक्सची किंमत आणि वायची किंमत 0.4. ओके, अशा रीतीनं पीचे कोऑर्डिनेट पाहिजे होते ते आम्हाला मिळाले. म्हणजे आता आपण कॉर्नर पॉइंट लिहू शकतो. तर द फिजिबल रिजन इज ओ डी पी ए ओ. ओके, हे बघा ओ डी पी ए आणि ओ हा फिजिबल रिजन झाला. म्हणजे हे कॉर्नर पॉइंट आहेत. ओ हा डी, पी आणि हा ए असे कॉर्नर पॉइंट आपण लिहू शकतो. या पीचे कोऑर्डिनेट आम्हाला मिळाले 1.8, 0.4. ओके, मग अशा रीतीनं मी या इथं लिहून टाकलं. ओचे कोऑर्डिनेट 0 0, डीचे कोऑर्डिनेट 2 0, पीचे कोऑर्डिनेट 1.8 0.4 आणि एचे कोऑर्डिनेट 0, 1.3. ह्यांना आपण कॉर्नर पॉइंट्स म्हणतो. ते हे कॉर्नर पॉइंट आपण या झेडच्या किमतीत टाकायच्या. म्हणजे या पॉइंट्सवर झेडची ही जी किंमत आहे किती येते ते बघायचं. जी मॅक्सिमम असेल ते आपल्याला इथे लिहायचं, मॅक्सिमम व्हॅल्यू. ओके, मग आता पहिला जो पॉइंट होता झेडचा O00, म्हणजे एक्सची किंमत 0, वायची किंमत 0. तर हा एक्स किती आहे? 0 प्लस हा 3 इंटू वायची किंमत किती? 0. म्हणजे हे सगळं 0, 0 प्लस 0 दॅट इज इक्वल टू 0. म्हणजे झेड ओ किती आला? 0. आता डी हा आहे, मग आपण लिहिणार एक्सची किंमत 2. हे बघ, ही एक्स त्याची किंमत 2 आहे, ही वायची किंमत आहे, प्लस 3 इंटू वायची किंमत 0. थोडक्यात हा गुणाकार तर 0 येणार. 2 प्लस 0 दॅट इज 2. ओके, आता पी पॉइंट हा आहे, ही एक्सची किंमत, ही वायची किंमत. म्हणून झेड ऑफ पी काढताना एक्सची किंमत किती लिहिशील तू? 1.8 प्लस पुढं काय लिहायचा? 3 इंटू वायची किंमत किती? 0.4. ओके, मग हा गुणाकार करू आपण. हा 1.8 तर जसाच्या तसा राहील, प्लस हा गुणाकार येणार 1.2, 4 त्रिक 12. आणि ही ॲडिशन जर आपण केली तर 2 प्लस 8 0, लगे डेसिमल, हातचा आला 1, हा 1 1 आणि तो हातचा 1 दॅट इज 3. सो झेड ऑफ पी ची किंमत किती आली? 3. आणि फायनली ए ची किंमत, ए किती आहे? 0, 1.3. ही एक्सची किंमत आहे 0 प्लस 3 इंटू ही वायची किंमत आहे 1.3. तर अशा रीतीनं आता आपल्याला हा गुणाकार जर केला आपण
तर 0 प्लस 13 3 जा 3.9 आणि 0 प्लस 3.9 दॅट इज इक्वल टू 3.9. आणि अशा रीतीनं आता आपण हे जे पॉईंट काढले ह्याच्यात ही 0 आहे, ही 2 आहे, ही 3 आहे आणि ही 3.9 आहे. मग मॅक्सिमम कोण 3.9 ॲट हा पॉईंट ए म्हणजे हा. ओके, सो मॅक्सिमम व्हॅल्यू इज 3.9 आणि ॲट ए 0,1.3 असं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. तर मित्रांनो, आपण इथे थांबूया. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. नमस्कार.